नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवी जवळकर, राहणार दाभा, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ येथून आज मुद्दामून उटी तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ येथील श्री विनोद भाऊ मैंद यांच्या शेतात हरभरा पाहण्यासाठी आलो आणि शेतात सध्या भेट दिली असता त्यांच्या शेतात येथे या प्लॉटमध्ये त्यांनी 2.5 फुटावर हरभरा पेरणी केलेली आहे आणि या वाणाचं वैशिष्ट्य त्यांचं ते सिलेक्टिव्ह वाण आहे आणि त्यांचं नामकरण त्यांनी नवरदेव 48 म्हणून केलेलं आहे। आता नवरदेव नाव खरंच या वाणाला असं साजेसं झालेलं आहे, कारण इतकं सुंदर बहरलेलं आहे आणि 2.5 फुटाचाही पूर्ण गाला पूर्ण पॅक झालेला आहे आणि येथे या वाणाचं वैशिष्ट्य असं त्यांनी सांगितलं आणि मी सुद्धा पाहिलं। हे पाहण्यासाठी आलो का इथे कोणत्याही प्रकारचं मर रोगाचा निशाण सुद्धा नाही आहे। तसेच या झाडाच्या वाणाचं वैशिष्ट्य असं हे झाड पान असून फुलांची संख्या भरपूर आहे। तसेच नवरदेव 48 म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार 48 फांद्या, उपफांद्या, फांद्या, मेन फांद्या, त्याच्या उपफांद्या आणि त्याच्या उपफांद्या ह्या 48 पेक्षाही जास्त जातात। त्याच्यामुळे त्याचं नामकरण नवरदेव 48 केलं आहे त्यांनी। आणि या वाणाचं वैशिष्ट्य सांगायचं इथे कुठे अळीचा प्रकोप नाही आहे किंवा लहान अळीचा कुठेही टाच नाही आहे, पानं खाणारी अळी सुद्धा नाही आहे आणि फुलांची संख्या भरपूर, तसेच फांद्यांची संख्या भरपूर। त्याच्यामुळे हा 2.5 फुटाचा सुद्धा पॅक झालेला आहे। त्याच्यामुळे येथे तणाला सुद्धा वाव नाही आहे। अशा प्रकारचे जबरदस्त वाण दिसलं। मर रोग वगैरे एकही झाड नाही, कुठेही लवलेश सुद्धा कुठंच नाही, एकही झाड लवलेश लवलेशही नाही, म्हणजे एकही झाड मर रोगाचं कुठेच बाधित नाही आहे। हे एक वाणाचं मुख्य वैशिष्ट्य आणि URUV प्रक्रिया असल्यामुळं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या वाणाला URUV प्रक्रिया केल्यामुळे ते एक सशक्त झाड म्हणून निरोगी, सशक्त आणि मररोगास सहनशील म्हणण्यापेक्षा मररोगच नाही आहे, शून्य असणारं हे नवरदेव 48 वाण बघायला मिळालं। आणि URUV असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती 3 पट वाढलेली आहे, 3 पट वाढलेली आहे, उत्पादन क्षमता 3 पट वाढली, 100% उगवण शक्ती झाली आणि बलवान बनलं। आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, शेतामध्ये कुठलेही म्हणजे जेवढा जमिनीचा साठा आहे जमिनीमध्ये खताचा जुना वगैरे तो पूर्ण ओढल्या जातो, म्हणजे मागच्या पिकाने नाही घेतलेला, म्हणजे आपल्या 5-7 वर्ष 10 वर्षाखालचे जेवढा साठा आहे खताचा तो राहिलेला सुप्तावस्थेतला पूर्ण मिळून जाते। आणि मर रोग कुठंच येत नाही, रोगराई येत नाही, अळीचा अटॅक येत नाही, रसोषक किडी येत नाही, काहीच येणार नाही। आणि उत्पादन सुद्धा भरगच जास्त फांदे असल्यामुळे घाट्याची संख्या भरपूर येते। सध्या तरी फुलाची कळी अवस्थेमध्ये आहे, तर साधारणतः 1000-1200-1500 घाटे येते आणि उतारा सुद्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आता आम्हाला तर वाटते 22-23 याय पाहिजे, पण तुम्हाला कसं वाटते पाहता? आम्हाला एवढी झाडाची संख्या आणि फांद्या आणि फुलांची संख्या पाहून असं वाटते सर, खरंच निश्चितच तुम्ही 22-23 जरी असले तरी 25च्या जवळपास तरी जास्त अतिशयोक्ती न करता निश्चितच होईल असं वाटते। कारण आमच्याकडे जे हरभरा आम्ही जॉकी किंवा असं वाण लावतो त्याची उंची 1.5 फूट पूर्ण पसरत नसते, कुठे मर रोगाचं हे झालेलं असते प्रादुर्भाव आणि कुठे अळीचा प्रकोप, कुठे मामा तुडतुड्याचा प्रकोप असा। आणि इथे जर पाहिलं तर खरंच हे नवरदेवाला साजेस असं जबरदस्त असं वाण दिसून राहिलाय वाटते ना तुम्हाला ॲव्हरेज। आणि सोबतीला त्यांनी आंतरपीक म्हणून सूर्यफुलांची सुद्धा पेरणी केली आहे त्याच्यासोबत। सूर्यफूल सुद्धा एक जबरदस्त अशा मोठ्या आकाराचं फुल ते विकसित झालेले दिसते इथे, कुठेही रोग नाही, कुठे अळी नाही आहे आणि अजूनही सुद्धा येथे फुलांची चाल दिसते आहे, खूप फांद्या, उपफांद्या आणि खूप फुलाची संख्या। या वाणाचं वैशिष्ट्य असं सांगण्यानुसार त्यांना येथे कोणतंही PGR म्हणजे टॉनिक किंवा महागड बुरशीनाशक असं त्यांना मारायचं काम नाही, फक्त एखादं 2 फवारे अळीनाशकाचे साधंसं म्हणजे इमॅमॅक्टिन किंवा क्लोरिनोट्रोपोल असे त्यांनी फवारले आहे अळीचा प्रकोप होऊ नये म्हणून। आणि कोणत्याही प्रकारचं विद्राव्य खत आणि PGR म्हणजे आपण ज्याला अमिनो ॲसिड युक्त आपण जे टॉनिक मारतो, पुष्कळ खर्च करतो, तो त्यांनी यंदा खर्च वाचवलेला आहे आणि त्याच्यामुळे आपली खूप शेतकऱ्याच्या फवारणीच्या औषधात बचत होऊन ते एक वाण फायदेशीर ठरेल असं मी शुभेच्छा म्हणून असं त्यांना देतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्हरायटीला आपण URUV केल्यामुळे हे वाण एकदाच वापरता येते, परत नाही वापरता येत, म्हणजे पुढच्या वर्षी पुन्हा URUV करूनच वापरावं लागते। URUV प्रक्रिया केल्यामुळे हे वाण एकदाच वापरायचं असं त्यांनी सांगितलं। त्याच्यामुळे हे वाण आम्ही तरी आता निश्चितच आमच्या शेतात पुढच्या वर्षी
आता तर वेगळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला रासायनिक खतामध्ये फक्त एकदाच खतं किंवा दोनदा देऊ शकता, पण जास्तीचे जे आगाऊचे खतं आहे जसं सल्फर, मॅग्नेशियम, कॅल्शियम काही द्यायची गरज नाही, मायक्रोन्यूट्रन्स काही द्यायची गरज नाही. आणि फवारणीमध्ये सुद्धा मायक्रोन्यूट्रन्स, त्याच्यानंतर टॉनिक, वरखत, विद्राव्य खत, बुरशीनाशक काही द्यायची गरज नाही, फक्त कीटकनाशक द्यायची गरज आहे. त्याच्यामुळे आपलं सहज तिथेच पैसा वाचतो. तिथे पैसे वाचतात, खतामध्ये वाचतात आणि फवारणीमध्ये पण वाचतात. आणि गाला हे मोठं असल्यामुळे, फळफांद्या पसरट असल्यामुळे इथे कुठे अजून तणाला हे वाव नाही, तण सुद्धा येत नाही आणि मोठा कपाशीतला वखर चालतो याच्यामध्ये. आणि एकदा निंदन केलं की विषय संपला. तर कसं वाटते तुम्हाला हे वाण? एकदम हे 2.5 फुटावर खूप म्हणजे झाडाची संख्या मेंटेन राहिली आहे. बरोबर, जबरदस्त वाण आहे, खरंच नवरदेव आहेत. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. ओके. मस्त.